नमस्कार, मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत का म्हणतात गणपती बाप्पाला मोरया, काय आहे गणपती सोबत मोरया शब्दांची कथा। चला तर मग जाणून घेऊया। प्रत्येक घरात 10 दिवसासाठी श्री गणेश विराजित झाले आहे। 10 दिवसाच्या या गणेशोत्सवात एक नारा 10 दिशांनी दिला जाईल आणि तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटलं जातं याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहीत असावं। गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे आहे 600 वर्षे जुनी कथा। चला जाणून घेऊ। तर त्यामागचा इतिहास असा आहे की महाराष्ट्रातील पुणे शहरापासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेले चिंचवड गावातील एक कथा आहे। 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते। ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवड पासून 95 किलोमीटर अंतरावर असलेली मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते। मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीपैकी एक आहे। असे सांगितले जाते की वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले, परंतु वृद्धपणामुळे किंवा वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांना मंदिरात जाणे आता शक्य होईना आणि त्यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते। एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन। आणि दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले। कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती। देवाने त्यांना दर्शन दिले। ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापन केली। त्यानंतर त्यांची समाधी तिथे बांधण्यात आली। हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते। गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात। पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आहे। आज देशभरात गणपती बाप्पा मोरया असे म्हटले जाते। तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद।